सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण विविध रेफ्रिजरेशन उपकरणे, भाष्प संपीडन प्रणाली आणि भाष्प शोषण प्रणालीचे कंप्रेशन कसे ओळखावे हे जाणून घेऊया। उद्दिष्ट या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही हे करू शकता: 1. विविध रेफ्रिजरेशन उपकरणे ओळखा। 2. प्रणाली ओळखा आणि चक्र शोधा। 3. भाष्प संपीडन प्रणालीचे घटक ओळखा। 4. भाष्प शोषण रेफ्रिजरेशन चक्र ओळखा। या प्रॅक्टिकल साठी लागणारी उपकरणे गोळा करूया। वेपर कंप्रेशन सिस्टम 1, वेपर अब्सॉर्प्शन सिस्टम 1। प्रक्रिया टास्क 1, विविध रेफ्रिजरेशन उपकरणे ओळखा। 1. रेफ्रिजरेटरच्या भागांकडे पाहूया। 2. आपण विजिबल कूलरच्या भागांकडे पाहूया। 3. आपण वॉटर कूलरच्या भागांकडे पाहूया। 4. डीप फ्रीजर, आइस कॅन्डी प्लांट, सॉफ्ट मशीन। टास्क 2, वेपर कंप्रेसर सिस्टम ओळखा आणि सायकल भाग शोधा। सिरियल नंबर 1, सिस्टमचे कंपोनेंट्स ओळखा। 1. कंप्रेसर मोटर। 2. डिस्चार्ज लाइन। 3. कंडेन्सर। 4. लिक्विड लाइन। 5. रिसीवर। 6. फिल्टर किंवा ड्रायव्हर। टास्क 3, वेपर कंप्रेशन सिस्टम घटक ओळखा। 1. कॉम्प्रेसर। कंप्रेसरचे कार्य रेफ्रिजरेंटला आवश्यक पंपिंग क्रिया प्रदान करणे आहे। हे बाष्पीभवनातून सक्शन रेषेद्वारे थंड रेफ्रिजरेंट आत खेचते। हे त्याला संकुचित करते आणि कंडेन्सर मध्ये सोडते, जेथे ते द्रव रूप केले जाते। कंडेन्सर मध्ये प्रवेश करताना संकुचित वायूचे तापमान आणि दाब वाढतो। 2. कंडेन्सर। कंडेन्सरचा मुख्य हेतू रेफ्रिजरेटर मधून उष्णता सोडणे आहे, ज्याने रेफ्रिजरेटरच्या आतील भागातून उष्णता शोषली आहे। उच्च दाब उच्च तापमानाचा रेफ्रिजरेंट वायू कंडेन्सर मध्ये प्रवेश करताच आजूबाजूच्या वातावरणात उष्णता सोडताना वायूपासून द्रवात टप्प्याटप्प्याने बदल होतो। 3. डिस्चार्ज लाइन। कंप्रेसरने रेफ्रिजरेटर संकुचित केल्यानंतर ते गरम होऊन दाबले जाते। स्त्राव रेषा थंड होण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी ही गरम रेफ्रिजरेंट भाष्प कंप्रेसर पासून दूर नेते। 4. लिक्विड लाइन। रेफ्रिजरेंट कंडेन्सर कॉइल मध्ये संघनित झाल्यानंतर ते उच्च दाब द्रव बनते। द्रव रेषा हे उच्च दाब द्रव रेफ्रिजरेंट विस्तार डिव्हाइस पर्यंत पोहोचविण्यासाठी जबाबदार आहे, जे बाष्पीभवन कुंडलीमध्ये त्याचा प्रवाह नियंत्रित करते। 5. रिसीवर। रिसीवर सिस्टम मध्ये रेफ्रिजरेंटचा प्रवाह नियमित करण्यास मदत करतो। हे विस्तार डिव्हाइसला द्रव रेफ्रिजरेंटचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करते, जे थंड करण्यासाठी बाष्पीभवन कॉइल मध्ये रेफ्रिजरेंट प्रवेश करण्याच्या दरावर नियंत्रण ठेवते। 6. फिल्टर किंवा ड्रायव्हर। फिल्टर किंवा ड्रायव्हर 2 मुख्य हेतू पूर्ण करते: रेफ्रिजरेंट मधून दूषित पदार्थ आणि आर्द्रता फिल्टर करणे आणि अतिरिक्त रेफ्रिजरेंट तेलासाठी जलाशय म्हणून कार्य करणे। 7. थर्मोस्टॅट बल्ब। थर्मोस्टॅट बल्ब मध्ये तापमान संवेदनशील पदार्थ असतो। बऱ्याचदा वायू किंवा द्रव, जो सभोवतालच्या तापमानाच्या आधारे विस्तारतो किंवा संकुचित होतो। बल्ब सामान्यतः रेफ्रिजरेटरच्या ताज्या अन्नाच्या डब्यात किंवा फ्रीजर विभागात स्थित असतो। 8. रिले। रिले विद्युत स्विच म्हणून कार्य करते, जे कंप्रेसर मोटरचे सर्किट उघडते किंवा बंद करते। जेव्हा थर्मोस्टॅट रेफ्रिजरेटरच्या आतील तापमान खूप जास्त असल्याचे सूचित करते, तेव्हा रिले सर्किट बंद करते, ज्यामुळे विद्युत शक्ती कंप्रेसरमध्ये प्रवाहित होते। 9. कूलिंग कॉइल। बाष्पीभवन कॉइलचे प्राथमिक कार्य थंड होत असल्याचे पदार्थातून किंवा जागेतून उष्णता शोषण घेणे आहे। कॉइलतून रेफ्रिजरेटर वाहत असताना तो द्रवातून वायूमध्ये टप्प्याटप्प्याने बदल घडवून आणतो आणि या प्रक्रियेत सभोवतालची उष्णता शोषून घेतो। टास्क 4,
वेपर अब्झॉर्प्शन सिस्टम आणि सायकल ओळखा. कंडेन्सर मध्ये सामान्यतः कुंड्या किंवा नळिका असतात ज्या हवा किंवा पाण्याने थंड केल्या जातात. या कुंड्यामधून गरम रेफ्रिजरंट वायू वाहत असल्याने तो आजूबाजूच्या वातावरणात हवा किंवा पाणी उष्णता सोडतो. यामुळे रेफ्रिजरेटर ऊर्जा गमावतो आणि द्रव अवस्थेत संक्रमण करतो. सेपरेटर हे दोन घटक वेगळे करण्यास मदत करते. हे सुनिश्चित करते की तेल कंप्रेसर मध्ये परत येते आणि रेफ्रिजरेटर सिस्टमद्वारे आपले सायकल चालू ठेवते. ॲब्झॉर्बरचा प्राथमिक हेतू बाष्पीभवनातून बाहेर पडलेली रेफ्रिजरंट बाष्प शोषून घेणे हा आहे. जनरेटरचा प्राथमिक हेतू म्हणजे ॲब्झॉर्बर पूर्वी शोषल्या गेलेल्या एकाग्र द्रवणातून रेफ्रिजरंट सोडून देणे. रिकॅप. या व्हिडिओ सेशन मध्ये आपण कसे करावे यावर चर्चा केली आहे. 1. विविध रेफ्रिजरेशन उपकरणे ओळखा. 2. प्रणाली ओळखा आणि चक्र शोधा. 3. बाष्प संपीडन प्रणालीचे घटक ओळखा. 4. बाष्प शोषण रेफ्रिजरेशन चक्र ओळखा.